टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। चिपी विमानतळावरची विमान वाहतूक बंद असल्याने यावरून मोठं राजकीय खंडन माजलेलं आपल्याला पाहायला मिळालं। वैभव नाईक यांनी सुद्धा इशारा दिलेला होता की या विमानतळावरून जर वाहतूक पुन्हा सुरू झाली नाही तर आपण या विमानतळाला टाळे ठोकू अशा पद्धतीचा इशारा दिलेला होता। आणि त्यानंतर जर बघितलं तर इथली ही जी विमान वाहतूक आहे ती 1 एप्रिलपासून सुरू करण्यात आलेली आहे। जर बघितलं तर ही जी पहिल्या टप्प्यात जी विमान वाहतूक आहे ती पुणे सिंधुदुर्ग अशा पद्धतीने सुरू करण्यात आलेली आहे आणि फ्लाय 91 अशा पद्धतीचं ही विमान वाहतूक आहे ती सुरू झालेली आहे। जर बघितलं तर मी आता हे चिपी विमानतळावर चिपी विमानतळावरून पुण्याला जे जाणारं विमान आहे ते इथे दाखल झालेले आहे। मुंबई कडे जाणारं विमान वाहतूक आहे ते 18 एप्रिलपासून सुरू होणार आहे। मात्र पहिल्या टप्प्यात पुणे सिंधुदुर्ग अशा पद्धतीची ही विमान वाहतूक सुरू झालेली आहे। बघताय हे पुण्याकडे चाललेलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पुण्याकडे चाललेलं विमान आहे आणि आता जर बघितलं तर आठवड्यातून जवळजवळ 5 दिवस ही विमान वाहतूक पुण्याकडे जाणारी सुरू करण्यात आली आहे आणि 18 एप्रिलपासून आठवड्यातून 1 दिवस मुंबईकडे जाणारी विमान वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे। एकूण जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी विमान वाहतूक बंद करण्यात आली होती त्यावरून मोठं राजकीय कंदन माजलेलं आपल्याला पाहायला मिळालं। वैभव नाईक यांनी या चिपी विमानतळाला टाळे ठोकू अशा पद्धतीचा इशारा दिलेला होता, तर नारायण राणे यांनी या विमानतळाला टाळे ठोकूनच दाखवा, आम्ही तुमच्या घराला टाळे ठोकू अशा पद्धतीचा इशारा दिलेला होता। त्यामुळे जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी चिपी विमानतळ आहे तिथली वाहतुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि आज ही विमान वाहतूक सुरू होते। 1 एप्रिलपासून ही विमान वाहतूक सुरू झालेली आहे। त्यामुळे प्रवाशांमध्ये कुठेतरी आनंद व्यक्त केला जातो आहे, कारण पर्यटक असतील किंवा इथून जाणारे प्रवासी असतील ते मोठ्या प्रमाणात मुंबई किंवा पुण्याकडे जात असतात आणि त्यांच्यासाठी ही आनंदाची वार्ता आहे असं म्हणायला लागेल। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग चिपी विमानतळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।